शातवाहन घराणे. शातवाहन हे मूळ आंध्र देशाचे राजे असा पुराणांचा समज आहे, परंतु प्रत्यक्ष पुराव्याने तो खरा दिसत नाही. शातवाहनांबरोबरच स्थापन झालेले दुसरे राजघराणे खारवेलाचे. खारवेल हे कलिंग देशावर राज्य करीत होते. खारवेलचा पहिला राजा क्षेमराज, दुसरा वृद्धराज, तिसरा भिक्षुराज. भिक्षुराज खारवेलाचा हत्तीगुंफा लेण्यातील शिलालेख ख्रिस्तपूर्व 157च्या सुमाराचा आहे. भिक्षुराज हा शातकर्णी शातवाहनाचा समकालीन असून ख्रिस्तपूर्व 170च्या सुमारास राजा झाला. त्या दृष्टीने विचार करता शातकर्णी त्या काळी हयात असला पाहिजे. भिक्षुराजाने आपल्या कारकिर्दीच्या दुसऱ्या वर्षी शातकर्णीस न जुमानता आपले सैन्य, हत्ती, घोडे, रथ व पायदळ पश्चिमेस पाठवले. हे सैन्य कन्नवेन्नापर्यंत पोचले व मुसिकास या नगरात त्याने गडबड उडवून दिली, असे वरील शिलालेखात म्हटले आहे. यावरून कलिंग देशाच्या पश्चिमेस छत्तीसगड व नागपूर या प्रांतात शातकर्णीचे राज्य होते, आंध्र देशात नव्हते असे अनुमान निघते. कारण आंध्र देशात शातवाहनांचे राज्य व राजधानी असती तर खारवेलांची स्वारी आंध्रावर झाली असती, नागपूर प्रांतात झाली नसती. शातवाहनांची प्रसिद्ध राजधानी पैठण महाराष्ट्रात आहे व त्याचे अत्यंत प्राचीन शिलालेख व नाणी पश्चिम महाराष्ट्रातच सापडली आहे. ती लक्षात घेता शातवाहनांच्या राज्याला प्रारंभ महाराष्ट्रातच होऊन ते पसरत पसरत पूर्वेस आंध्रापर्यंत गेले असे दिसते. मत्स्य, वायू, ब्रह्मांड, विष्णू व भागवत ही पुराणे लिहिली त्यापूर्वी काही काल शातवाहनांची महाराष्ट्रावरील सत्ता नाहीशी होऊन अखेरीस आंध्रात शिल्लक राहिली असेल व त्यांची तेव्हाची राजधानीही तिकडेच असेल, म्हणून पुराणांनी त्यांना आंध्र म्हटले असावे. शातवाहनांची पहिली राजधानी वर लिहिल्याप्रमाणे महाराष्ट्रात पैठणास होती व नंतरची राजधानी आंध्र देशात झाली. ती कृष्णेच्या दक्षिण किनाऱ्यावर गंतूर जिल्ह्यात धन्यकाकट येथे होती. याच धन्यकाकटाजवळ सांप्रत अमरावती नामक गाव आहे. सह्याद्रीमधील लेण्यांप्रमाणे अमरावतीसही शातवाहनांनी उदार मनाने लेणी खोदले असून तेथील स्तूप आजही विख्यात आहे. शातवाहनांची वंशावळ मत्स्य, वायू, ब्रह्मांड, विष्णू व भागवत या पुराणांत दिली आहे, परंतु त्यांतील राजांचा परस्परांशी मेळ पूर्णपणे बसत नाही. मत्स्य पुराणात एकंदर 30 राजांची नावे असून त्या सर्वांचा मिळून 500 वर्षांचा काळ समजला जातो. मत्स्य पुराणात पहिल्या आंध्र राजाचे नाव शिशुक आहे व इतर 4 पुराणांत सांगितलेली नावे त्याहून वेगळी आहे. शिमुक. शिशुक हाच शिमुक. त्याने 23 वर्षे राज्य केले. त्याच्या कारकिर्दीत शातवाहन साम्राज्य कोकण, पश्चिम महाराष्ट्र, कर्नाटकाचा काही भाग हे मोडत होते. शिमुक हा ख्रिस्तपूर्व 232च्या सुमारास राजा असावा. मौर्याच्या सत्तेस उतरती काळ लागलेली पाहून त्याने आपले साम्राज्य वाढविले. नाणेघाटातील लेण्यांत एका पुतळ्याखाली राया शिमुक शातवाहनो श्रीमतो म्हणजे प्रसिद्ध राजा शिमुक शातवाहन असे शब्द आहेत. त्यावरून पहिला शातवाहन राजा शिमुक याचा इतर कोणत्याही प्रांतापेक्षा महाराष्ट्राशी निकट संबंध असल्याचे दिसून येते. शिमुकानंतरचा राजा कृष्ण हा शिमुकाचा धाकटा भाऊ होता. नाशिकच्या त्रिरश्मी पर्वतावरील शिलालेखात कृष्णास कन्न म्हटले आहे. त्याचा नाशिकचा नाशिकवासी महामत्य श्रमण याने कृष्णाच्या कारकिर्दीत 19वे लेणे खोदले. ही गोष्ट कृष्णाचा नाशिकाशी संबंध असल्याचे निदर्शक आहे. श्रमण हा नाशिक प्रांताचा म्हणजे गोवर्धन प्रांताचा अधिकारी दिसतो, कारण राजाच्या मंत्रिमंडळातील मंत्री हे मांडलिक संस्थानिकांसारखे असत. असा पुरावा प्राचीन भारतीय राज्यव्यवस्थेत सर्वत्र दृष्टीपत्तीस येतो. महामात्य म्हणजे मुख्यमंत्री. तोच गोदातीरावर नाशिकात राहत असल्यामुळे कृष्णाची राजधानी त्याच गोदातीरी खाली 50 ते 60 कोसांवर
पैठणास असावी हे स्वाभाविक होय. शातवाहनांची नंतरची राजधानी आंध्र देशात कृष्णा जिल्ह्यामध्ये धेनुकाकट येथे होती. धेनुकाकट येथील रहिवाशांनी महाराष्ट्रात कान्हेरी, कार्ले इत्यादी ठिकाणांच्या लेण्यांना देणग्या दिल्या आहेत. त्यावरून आंध्र देश व महाराष्ट्र यांचा त्या काळात परस्परांशी कसा निकट संबंध होता हे समजते. व त्याचप्रमाणे धेनुकाकट म्हणजे हल्लीचे धरणीकोट ही शातवाहनांची एक वेळ राजधानी होती या समजुतीसही बळकट येते. शातकर्णी. कृष्णाने 18 वर्षे राज्य केले. कृष्णामागून त्याचा पुतण्या शातकर्णी याला राज्य मिळाले. शातकर्णी हा शिमुकाचा पुत्र. शातकर्णी व त्याची राणी नागनिका यांचे पुतळे नाणेघाटात आहेत. हा शातकर्णी भिक्षुराज खारवेल याचा समकालीन. भिक्षुराजाने शातकर्णीस न जुमानता आपले सैन्य त्याच्या मुलखात पाठवले. हत्ती, घोडे, रथ, पायदळ असे हे चतुरंग सैन्य कन्नवेन्ना नदीपर्यंत पोहोचले व मुसिकास या नगरात त्यांनी गडबड उडवली. कन्नवेन्ना ही नदी कन्हन व वैनगंगा या 2 नद्यांचा संगम भंडाऱ्यांपाशी होऊन बनली असून ती पुढे वर्धेला मिळाली आहे. भिक्षुराज खारवेल याची ही स्वारी ख्रिस्तपूर्व 168च्या सुमारास झाली. खारवेलाच्या वरील स्वारीवरून शातकर्णीचे राज्य कोकण, नाशिक, खानदेश, वराड, नागपूर, भंडारा येथेपर्यंत पसरले असल्याचे स्पष्ट दिसते. शातकर्णीने 2 अश्वमेध, पौंडरिक, अग्नाधेय, अन्वरंबनीय, दाशरात्र इत्यादी 16 यज्ञ केल्याचे नागनिका राणीने नाणेघाटातील आपल्या शिलालेखात म्हटले आहे. यापैकी पौंडरिक यज्ञात 1 सहस्र घोडे दान करण्यात येतात. अग्नाधेय ही एक इष्टी आहे. गारपत्य इत्यादी अग्नी उत्पन्न करण्याकरिता निखारे ठेवणे म्हणजे अग्नाधेय. या दृष्टीने मनुष्यास अहिताग्नीचा दर्जा प्राप्त होतो. शातकर्णीने अग्नाधेय यज्ञात 12 गायी व 1 घोडा दिला. अन्वरंबनीय यज्ञात 8 गायी दिल्या, 17 रुपयांची भांडी दिली, 1 गाव दिले, 6 सहस्र कारशापण विद्वान ब्राह्मणांना दिले, 1 धान्याने भरलेली गाडी, 1 घोड्याचा रथ व 100 बैल दिले, 17 सवत्स धेनू व 17 शेळ्या दिल्या. शातकर्णीला राणी दक्षिणापथाचा राजा म्हणते. पहिल्या शातकर्णी मागून पूर्णोत्संग व पूर्णोत्संगामागून स्कंदस्तंभी गादीवर बसला. स्कंदस्तंभीने 18 वर्षे राज्य केले. स्कंदस्तंभीनंतरचा राजा शातकर्णी दुसरा याने राज्याचा दीर्घकाल म्हणजे 56 वर्षे उपभोग घेतला. दुसऱ्या शातकर्णीचा पुत्र लंबोदर याने 18 वर्षे राज्य केल्याचे पुराणात सांगितले आहे. लंबोदरचा पुत्र अपिलक 12 वर्षे राजा होता. अपिलकाचे एक नाणे छत्तीसगड प्रांतात बाळपूर येथे सापडले आहे. अपिलकामागून मेघास्वती याने 18 वर्षे व मेघास्वती मागून स्वाती याने 18 वर्षे राज्य केले. स्वातीच्या वेळी उत्तर व दक्षिण या भारताच्या दोन्ही भागात शातवाहनींचे राज्य विस्तारले. कलिंग व मगध हे दोन्ही देश त्यांच्या ताब्यात आले. स्वातीमागून स्कंदस्वातीचा काळ 7 वर्षांचा, कुंतल स्वातीकर्णीचा 8 वर्षांचा व स्वातीकर्णीचा 1 वर्षाचा. स्वातीकर्णीचा वारस पुलोमावी व पुलोमावीचा अरिष्टकर्णी. पुलोमावीच्या कारकिर्दीत मगध देश शातवाहनाच्या हातून गेला. त्याने 36 वर्षे व अरिष्टकर्णीने 25 वर्षे राज्य केले. अरिष्टकर्णी मागून हला राजा झाला. प्राकृत भाषेतील सप्तशती ग्रंथ त्याने लिहिला असे म्हणतात. त्याच्या काळात निजम राज्य व आंध्र देश शातवाहनाच्या ताब्यात होता. प्रतिष्ठांचा अधिपती व कुंतल देशाचा धनी अशी त्याची प्रसिद्धी आहे. हला मागून मंगलकाने 5 वर्षे राज्य केले. मंतलकास वायुपुराणात पट्टलक म्हटले आहे. मंतलक बलाढ्य राजा होता. मंतलकानंतरचा सुंदर शातकर्णी व सुंदर शातकर्णीनंतरचा चकोर शातकर्णी. चकोरामागून शिवस्वातीने 28 वर्षे राज्य केले. गौतमीपुत्र शातकर्णी. शिवस्वाती मागून आलेला गौतमीपुत्र शातकर्णी हा फार विख्यात सम्राट झाला.
गौतमीपुत्र शातकर्णी हा इसवी सन 124च्या सुमारास होऊन गेला असावा. त्याच नाशिक येथे त्रिरश्मीवरील शिलालेखात वेनाकटक स्वामी म्हटले आहे. वेनाकटक म्हणजे वेना किंवा वाईनगंगा नदीच्या तीरावरील प्रदेश. त्याचवर गौतमीपुत्र शातकर्णी याचा अंमल होता. वेनाकटकाचा उल्लेख बालाघाट जिल्ह्यात तिरोडी येथे सापडलेल्या वाकाटकांच्या ताम्रपटांतही आहे. त्या अर्थी वाईनगंगा नदीच्या तीरावरील प्रदेशाचे वेनाकटक हे नाव बहुत वर्षे रूढ असल्याचे दिसून येते. त्याचे शिलालेख आंध्र देशात कृष्णा नदीपाशी शिन्ना येथे, महाराष्ट्रात नाशिकपाशी त्रिरश्मीवर व ठाणे जिल्ह्यात कान्हेरीस मिळाले आहेत. त्याची नाणीही आंध्र देशात नागपुराकडे चांदा जिल्ह्यात व ठाणे जिल्ह्यात सोपारे येथे सापडली आहे. या पुराव्याच्या आधारे त्याचे राज्य दक्षिणेत पश्चिम समुद्रापासून पूर्व समुद्रापर्यंत पसरले होते हे स्पष्ट आहे. त्रिरश्मीवर गौतमीपुत्र शातकर्णी याचा पुत्र वाशिष्ठीपुत्र पुलमावी याने एका शिलालेखात शातकर्णीची प्रशस्ती लिहिली आहे. ती वाचली असता शातकर्णीचे वैभव, राज्यविस्तार, धर्मभावना व अनेक सद्गुण यांची कल्पना येते. तो असिक, सुशक, मुलक, सुराष्ट्र, कुक्कुर, अपरांत, अनुप, विदर्भ, आकार व अवंती यांचा राजा होता. तो विंध्य, वृक्षवत, परियात्र, सह्य, कृष्णगिरी, मंच, श्रीस्थान, मलय, महेंद्र, षडगिरी व चकोर या पर्वतांचा पती होता. त्याची आज्ञा सर्व मांडलिक मानित. त्याने शक, यवन व पल्लव यांचा नाश केला. तो क्षत्रियांचा दर्प व मान यांचे मर्दन करणारा होता. तो प्रियदर्शन असून शत्रू चुकला तरी त्याचे प्राण हरण करीत नव्हता. त्याने ब्राह्मण व इतर कुटुंबे भरभराटीस आणली. त्याने क्षहारात वंश निर्मूल केला. शातवाहन कुलाचे वंश व प्रतिष्ठापन केले व चातुर्वर्ण्य संकर थांबविला. त्याच्या राजधानीवर चालून येण्याची शत्रूची प्राज्ञा झाली नाही. त्याच्या कुळात पूर्वी अनेक राजे झाले. तो शास्त्रांचा संग्रह होता. तो एकांकुशधर, एक धनुर्धर, एक शूर, एक व ब्राह्मण होता. तो रामकृष्ण, अर्जुन व भीमसेन यांच्यासारखा पराक्रमी होता. तो उत्तरायण व दक्षिणायन या उत्सवांस समाजास बोलवीत असे. तो नहुष, जन्मेजय, सगर, ययाती, राम, अंबरीश यांप्रमाणे तेजस्वी होता. अशा या शातकर्णीची माता महादेवी गौतमी बलश्री ही सत्यवचनी, दान, क्षमा, अहिंसा यात निरत, तप, दम, नियम व उपास यांत तत्पर आहे. ती त्रिरश्मी पर्वत शिखरावरील लयनम हे भद्रायणी यांच्या भिक्षू संघाला देत आहे. ती महादेवी महाराजमाता व महाराज पितामही आहे. ती राजर्षी वधू या पदवीला साजेशी आहे. या लयनांत चित्रण करण्याकरिता दक्षिणापथेश्वर हा आपल्या आजीसाठी धर्मसेतूस पिशाची पत्रक त्रिरश्मी पर्वताच्या नैऋत्येचा गाव देत आहे. वरील वर्णनातील आसिक म्हणजे अश्मक. महाराष्ट्रातील गोदावरी नदीकाठच्या प्रदेशास आश्मक म्हणतात. हा प्रदेश विदर्भास लागून असून यात देवगिरी, पैठण इत्यादी नगरे येतात. अश्मक, सुशक व मुलक हे प्रदेश एकमेकांशेजारी असावे. मूल या नावाचे गाव मध्य प्रांतातील चांदा जिल्ह्यात आहे. त्यांच्या सभोवती प्राचीन अवशेष पुष्कळ आहेत. कदाचित ती मुलक प्रांताची राजधानी असावी. विदर्भ म्हणजे वराड, सुराष्ट्र म्हणजे काठेवाड, अपरांत म्हणजे कोकण, मरूच्या उत्तरेचा याजमधील प्रदेश जो कुक्कर, अनुप हा नर्मदा काठचा प्रदेश, नेमाड व त्याची राजधानी महिष्मती, आकर म्हणजे पूर्व माळवा, त्याची राजधानी विदिशा, अवंती म्हणजे पश्चिम माळवा, त्याची राजधानी उज्जयिनी. हे वर्णन खरे मानल्यास कोकण, महाराष्ट्र, गुजरात, माळवा, नेमाड, वर्राड व नागपूर हा सगळा सलग प्रदेश गौतमीपुत्र शातकर्णी याच्या राज्यात होता. त्याने आपल्या राज्याचे परिगणन पर्वतांवरूनही केले. त्यापैकी विंध्य पर्वत सर्वांच माहीत आहे. वृक्षवत म्हणजे सातपुडा, पारियाल म्हणजे विंध्याद्रीचा पश्चिम भाग, सह्याद्री, कृष्णगिरी म्हणजे कान्हेरी, मंच म्हणजे नाशिक जवळचा पर्वत, श्रीस्थान म्हणजे श्रीशैल हा पर्वत.
हा पर्वत कृष्णाकाठी कर्नूल जिल्ह्यात आहे. महेंद्र पर्वत महानदी व गोदावरी यांच्या मध्यभागी आहे. या वर्णनाने आंध्र व निजाम राज्याचा पूर्व भाग यांचाही समावेश गौतमीपुत्राच्या राज्यात होता. गौतमीपुत्र शातकर्णी याने शातवाहन कुलाचे यश प्रस्थापित केले व वाढविले असे म्हटले जाते. त्या अर्थी तो शातवाहन कुलातील असून शातकर्णी व शातवाहन एकच याच विषयी शंका राहत नाही. त्याच्या कुळात पूर्वी अनेक राजे झाले होते. यावरून त्याच्या आधी शातवाहनाचे राज्य कित्येक पिढ्या चालू असल्याचे स्पष्ट दिसते. चातुर्यवर्ण संकर थांबविल्याची त्याने ग्वाही दिली आहे. बौद्ध मत प्रसारामुळे चातुर्वर्ण्य संस्थेस आलेली शिथिलता घालविण्याचा त्याचकडून प्रयत्न झाला याचा हा पुरावा आहे. एक ब्राह्मण या पदाचा अर्थ ब्राह्मणावर निष्ठा ठेवणारा म्हणजे वैदिक धर्माचा अभिमानी असाच करावयास पाहिजे. आगमानाम निलय हे विशेषण धर्म व शास्त्र जाणणारे जे शास्त्री व पंडित यांचा पोशिंदा असे दर्शविते. गौतमीपुत्राने क्षहरातवंश निर्मूल केल्याचे वरील लेखात सांगण्यात आले आहे. हे क्षहरात म्हणजे क्षत्रप. ज्या क्षहरताचे निर्मूलन झाले तो नहपान क्षत्रप. क्षत्रप शककाल वापरीत असत. नहपानाचा निर्देश शके 46 मध्ये आढळतो. नहपानास गौतमीपुत्राने आपल्या कारकिर्दीच्या 18व्या वर्षी जिंकले, म्हणजे गौतमीपुत्र इसवी सन 124 मध्ये होता. क्षहरात म्हणजे क्षत्रप हे गौतमीपुत्राच्या पूर्वीपासून शातवाहनांचे प्रतिस्पर्धी होऊन राहिले असून त्यांनी शातवाहनांचा बराच मुलूक घेतला होता. तो मुलूक गौतमीपुत्राने नहपानास जिंकून परत मिळविला. वाशिष्ठपुत्र पुलमावी. गौतमपुत्र शातकर्णी याच्या आईचे नाव राज्ञी गौतमी वलश्री व पुत्राचे नाव वाशिष्ठपुत्र श्री पुलमावी. तो शातकर्णीच्या मागून राज्यावर बसला. हे वृत्त इसवी सन 131च्या सुमारास घडले. त्याने किमान 24 वर्षे राज्य केले. टॉलेमीच्या भूवर्णनाप्रमाणे त्याची राजधानी पैठण होती. पुलुभावी आपणास नवनरस्वामी, दक्षिणापतेश्वर व दक्षिणापतस्वामी म्हणवितो. मग नवनर म्हणजे पैठण की काय असा प्रश्न पडतो. त्याच्या ताब्यातून पूर्व व पश्चिम माळवा, काठेवाड व पूर्व राजपुताना हा प्रदेश पश्चिम क्षत्रपापैकी चष्टन याने घेतला. त्याचे लेख व नाणी कान्हेरी, नाशिक व कार्ले येथील लेण्यांत, वऱ्हाडात, मंगळुरास, नागपुराकडे चांद्यास, आंध्र देशात अमरावतीस तसेच अनंतपूर व कडाप्पा जिल्ह्यात सापडले आहे, ज्यावर नौकेचे चिन्ह आहे. अशी नाणी मद्रास व कडलोर यांच्या दरम्यानच्या समुद्रकिनाऱ्यावर मिळाली आहे. यावरून त्याचे राज्य दक्षिणेस पांदिचेरीपर्यंत पसरले होते. अर्थात त्यात महाराष्ट्र, वऱ्हाड, नागपूर, कोकण, आंध्र हा भाग आलाच. वाशिष्ठीपुत्र पुलभावी याचा क्षहरात रुद्रदामन याने 2दा पराभव केला, पण रुद्रदामनाने आपली कन्या त्यास दिली असल्यामुळे त्याचा नाश केला नाही. याच्या कारकिर्दीत नाशिक, कार्ले व कान्हेरी येथील काही लेण्या खोदण्यात आल्यात. वाशिष्ठीपुत्र श्री शातकर्णी नंतरच्या काही शातवाहन राजांची माहिती असावी तितकी स्पष्ट नाही. पुराणात शिवश्री शातकर्णी व शिवस्कंद शातकर्णी यांची नावे आहेत. त्यापैकी प्रत्येकाने 7 वर्षे राज्य केले. वाशिष्ठीपुत्र शिवश्री शातकर्णी याची नाणी कृष्णा व गोदावरी जिल्ह्यात सापडली आहे. अमरावती शिलालेखात श्री शिवमकसड असे नाव आहे. हे बहुधा शिवखंड असावे. तसे मानल्यास पुराणातील शिवस्कंद शातकर्णी व शिवखंड हे एकच ठरतील. गौतमीपुत्र श्रीयज्ञ शातकर्णी. शिवस्कंद शातकर्णी नंतर गौतमीपुत्र श्रीयज्ञ शातकर्णी राजा झाला. पुराणावरून पाहता त्याने 29 वर्ष राज्य केले. त्याचा काळ इसवी सन 169च्या सुमारास येतो. त्याचे शिलालेख आंध्र देशात कृष्णा नदीच्या मुखापाशी शिन्ना येथे, महाराष्ट्रात नाशिकापाशी त्रिरश्मी पर्वतावर व ठाणे जिल्ह्यात कान्हेरीस आढळले आहे. कान्हेरीस 2 शिलालेख असून त्यापैकी एक त्याच्या कारकिर्दीच्या 16व्या वर्षी लिहिलेला आहे. त्याची रौप्य नाणी
ठाणे जिल्ह्यात सोपारे येथे व काठेवाडात अमरेळीस सापडली आहे. माळव्यात विसनगर येथील उत्खननात यज्ञश्रीचा शिक्काही मिळाला आहे. माळव्यापर्यंतच्या यज्ञश्रीची सत्ता पसरली असल्याचे हे गमक आहे. श्रीन्ना येथील शिलालेख यज्ञश्रीच्या कारकिर्दीच्या 27 वर्षे दर्शवितो. त्यात भगवान वासुदेवाचे स्तवन आहे. यज्ञश्रीचा महातारक व महादंडनायक यांनी केलेल्या धर्मकृत्याची नोंद या शिलालेखांत आहे. नाशिक येथील 24व्या लेण्यातील शिलालेख यज्ञश्रीच्या कारकिर्दीच्या 7व्या वर्षी लिहिलेला आहे. यज्ञश्रीचा महासेनापती भवगोप याची पत्नी वसू हिने बौद्ध संघास एक देणगी दिल्याचा उल्लेख वरील लेखात आहे. त्याच्या कारकिर्दीत नाशिकचे त्रिरश्मीवरील 20वे लेणे व कान्हेरीसचे 3रे लेणे पुरे झाले. या 3ऱ्या लेण्यावरील लेखात कल्याण, सोपारे व पैठण यांची नावे असून पैठणच्या वाटेवरील टाक्यास दिलेल्या देणग्या नमूद आहे. ही वाट नाणे घाटातून जुन्नरवरून पैठणेकडे जाते. ही सर्व प्रमाणे गौतमीपुत्राच्या वेळी शातवाहनांची राजधानी पैठण असल्याचे दर्शवितात. एकंदरीत यज्ञश्रीचे साम्राज्य माळवा, काठेवाड, गुजरात, कोकण, महाराष्ट्र, नागपूर, आंध्र देश यावर होते. गौतमीपुत्र यज्ञश्री शातकर्णीनंतर पुराणात विजय, चंडश्री शातकर्णी व पुलोम या 3 राजांची नावे आहेत. पुराणातील माहितीप्रमाणे विजयाने 6 वर्ष राज्य केले. त्याची नाणी व शिलालेख उपलब्ध नाहीत. विजयामागून त्याचा पुत्र चंडश्री शातकर्णी याची कारकीर्द 10 वर्षे झाली. त्याचा एक शिलालेख पिठापुरमजवळ कोडवली येथे सापडला आहे. याची तारीख राव बहादूर कृष्ण शास्त्री यांच्या माहितीप्रमाणे डिसेंबर इसवी 210 ही आहे. ते चंडश्रीच्या कारकिर्दीचे 2रे वर्ष. रणो वाशिष्ठी पुतस श्रीचड सतीस हे शब्द असलेली नाणी आंध्र देशात सापडली आहे. चंडश्री मागून पुराणाप्रमाणे पुलमावी राजा झाला. त्याने 7 वर्षे राज्य केले. यज्ञश्री शातकर्णी हा शातवाहन घराण्यातील शेवटचा मोठा सम्राट होय. त्याच्या मृत्यूनंतर शातवाहनाच्या साम्राज्याची शकले पडण्यास सुरुवात झाली. माळवा, गुजरात व काठेवाड हा प्रदेश त्याचपासून आमीर व क्षत्र यांनी जिंकून घेतला. बाकीच्या साम्राज्याचे आंध्र देश, महाराष्ट्र, कर्नाटक असे 3 भाग पडले. पुढे आंध्रावरील शातवाहनांची सत्ता नाहीशी होऊन इक्ष्वाकूंचे राज्य झाले. हे इक्ष्वाकू आपणास अयोध्येच्या इक्ष्वाकूंपैकी म्हणवीत. नाशिकच्या त्रिरश्मी लेण्यात आमीर राजा ईश्वरसेन याचा उल्लेख आहे. त्यावरून महाराष्ट्राच्या काही भागात आमीर राजे झाले असावे. कोकण व कानडा या भागावर शातवाहन घराण्यांपैकी चुटू कुलाचे राज्य असून त्यांची राजधानी वैजयंती तथा वनवासी ही होती. त्याचे नाते महारथी व महाभोज यांबरोबर होते. त्यांची सत्ता कर्नाटकावरही असावी. पुढे चंटूना कदंबांनी जिंकले. हेच वनवासीचे प्रसिद्ध कदंब घराणे. पुढील व्हिडिओमध्ये आपण बघू शातवाहनांची नाणी.